तर राजधानी दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंचा पवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने उपमुख्यमंत्री शिंदेंचा सन्मान करण्यात आला। पुरस्कार सोहळ्यात शिंदे आणि पवारांकडून एकमेकांचं कौतुकही करण्यात आलंय। शरद पवारांची राजकारणातली गुगली भल्या भल्यांना कळत नाही असं शिंदेंनी म्हटलंय। तर शिंदेंना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचं पवारांनी म्हटलं। पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे। तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे। इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत। सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते। त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही। पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही। कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो। माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे। या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे। ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदेंच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही। आणि सांगताना त्यांनी सांगितलं सातारचं एकनाथराव सातारने बरेच मुख्यमंत्री दिले। मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी